तर बघा आपण काल इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच हे पार्ट पाहिले होते आणि त्यानंतर आपण दोन प्रकारचे स्पीच जे आहेत ते त्याचा फॉर्मॅट आणि त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स आपण पाहिल्या होत्या आणि त्याचे एक एक्झाम्पल्स जे आहेत आपण पाहिलेले होते. तर ते स्पीच लिहायचे कसे याच्याबद्दल किंवा त्याच्या फॉर्मॅटमध्ये जे काही आहे ते आपण पाहिलेलं होतं. तर आता त्याचा पुढचा पार्ट आपल्याला आज इथं पाहायचा आहे. आपण आता त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आज इथं पाहूयात. वोट ऑफ थँक्स स्पीच एक आहे आणि फेअरवेल स्पीच एक आहे. तर वोट ऑफ थँक्स स्पीच जे आहे ते काय केलं जातं, आपण जे काल दोन स्पीचेस पाहिले होते, वेलकम स्पीच आणि इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट, त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे तो घेतला जातो, कार्यक्रम पार पडतो आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी काय केलं जातं तर आभार प्रदर्शनाचं भाषण केलं जातं. त्याला वोट ऑफ थँक्स स्पीच असं म्हटलं जातं, आभार प्रदर्शनाचं भाषण. आणि त्या भाषणामध्ये काय केलं जातं तर हा जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावलेला आहे, ज्या लोकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे त्या सर्वांचे आभार या शेवटच्या भाषणामध्ये केले जातात. तर त्या स्पीचला वोट ऑफ थँक्स स्पीच म्हणजेच आभार प्रदर्शनाचं भाषण असं म्हटलं जातं. आणि आपल्याला आता ते थोडक्यात इथं बघायचं आहे. ते बघण्यापूर्वी आपण त्याच्या थोडीशी थिअरी आणि त्याच्या टिप्स ज्या आहेत त्या बघूयात आणि त्यानंतर आपण त्याचं एक सॅम्पल फॉर्मॅट आणि सॅम्पल त्याचं जे काही आहे ते आपण तिथं बघायचं आहे. तर वोट ऑफ थँक्स स्पीच जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा. तर हे वोट ऑफ थँक्स स्पीच जे आहे ते काय आहे बघा. प्रेझेंटिंग वोट ऑफ थँक्स ऍट द एंड ऑफ एनी फंक्शन सीम्स टू बी व्हेरी इम्पॉर्टंट सिन्स इट विल बी अ बिगिनिंग फॉर द नेक्स्ट फंक्शन. एखाद्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करणे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का तर त्याच्यानंतर पुढील काही कार्यक्रमासाठी आपण जे काही हे करणार आहोत तर त्या पुढील कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती वोट ऑफ थँक्स या स्पीचच्या कार्यक्रमानंतर घडून येते, दिसून येते आपल्याला. तर सेईंग थँक्स टू एव्हरीबडी विदाउट मिसिंग अ सिंगल पर्सन इज अन आर्ट. प्रत्येक व्यक्तीचं कोणालाही न विसरता प्रत्येक व्यक्तीचा आभार व्यक्त करणे हे अतिशय महत्वाचं असतं. ते एक कलेची बाब आहे. ते सगळ्याला जमतं असं नाही. हिअर इज अ कॉमन लिस्ट ऑफ मेंबर्स हुम यू हॅव टू थँक. आणि इथे एक कॉमन लिस्ट दिलेली आहे. एखाद्या फंक्शनचं जर तुम्हाला वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शनाचं भाषण जर करायला सांगितलं तर काही कॉमन मेंबर्स जे आहेत ज्यांचे तुम्ही आभार मानू शकता तर त्याची लिस्ट जी आहे तिथं त्यांनी दिलेली आहे. तर ती लिस्ट जी आहे ती तुम्ही वाचून कोणाकोणाचे आभार व्यक्त करायचे हे तुम्ही तिथं ठरवू शकता. दिस इज फॉर एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आणि ही जी लिस्ट आहे ही जे शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थेतील लोकांचे जे तिथे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये ज्यांचे आभार व्यक्त करायचे त्यांच्या संबंधीची ही यादी आहे. फॉर अदर ऑर्गनायझेशन्स यू हॅव टू सिलेक्ट अकॉर्डिंग टू द हायरार्की. आणि समजा शैक्षणिक संस्था सोडून जर इतर कार्यक्रमाचं जर तुम्हाला आभार प्रदर्शन व्यक्त करायचं असेल तर तुम्हाला उतरत्या क्रमानं काय करायचं आहे ती यादी जी आहे ती तयार करायची आहे. फॉर एक्झाम्पल सर्वात महत्वाचा व्यक्ती आधी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा, अशा पद्धतीनं तुम्हाला इतर ज्या काही कार्यक्रम जे आहेत शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम सोडून तर त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला वोट ऑफ थँक्सची यादी जी आहे ती तयार करावी लागेल. तर वोट ऑफ थँक्स एखाद्या शैक्षणिक संस्थेचं कार्यक्रमाचं करत असताना काय आहे तर फाउंडर ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजेच जे संस्थापक आहेत शैक्षणिक संस्थेचे संस्थापक जे आहेत त्यांचे सुरुवातीला आभार व्यक्त करायचे त्या कार्यक्रमासाठी. त्यानंतर हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे त्या संस्थेचे प्राचार्य जे आहेत त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर डायरेक्टर किंवा व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट विभाग प्रमुख जे असतात त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर फॅकल्टीज म्हणजे जे शिक्षक आहेत शिक्षण संस्थेतले त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर विद्यार्थी शिक्षण संस्थेतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर जे काही पत्रकार आलेले असतात त्या कार्यक्रमाचं बातमी हे करण्यासाठी तयार करण्यासाठी तर त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर ऑफिसमधील जे काही कर्मचारी आहेत यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर नॉन टीचिंग फॅकल्टी जे शिपाई किंवा इतर जे काही कर्मचारी असतात शिक्षकेतर कर्मचारी तर त्यांचे आभार व्यक्त करायचे. त्यानंतर स्टेट ऑफिस आणि राहिलेले सर्व या सर्वांचे आभार
एक शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम जर होत असेल तर तिथं व्यक्त करायचं आहे. आता हे जे आहेत हे सुद्धा काय केलेलं आहे, उतरत्या क्रमाने घेतलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत, त्यानंतर हे आहेत. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये मग प्रमुख पाहुणे राहिले, तर प्रमुख पाहुण्यांचं जे काही आहे आभार व्यक्त करायचं आहे ते काय करायचं आहे तर सुरुवातीला घ्यायचं आहे, अगोदर घ्यायचं आहे. सगळ्यात प्रमुख पाहुणे जे आहेत हे फाउंडर ऑफ द इन्स्टिट्यूट, पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांचा आभार व्यक्त करायचे, त्याच्यानंतर मग इन्स्टिट्यूटचे जे काही फाउंडर म्हणजे संस्थापक असतील त्यांचं. तर अशा पद्धतीने आपल्याला शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन व्यक्त करत असताना आपल्याला हे करावं लागेल, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जो व्यक्त आभार प्रदर्शनाचं भाषण जे आहे ते करावं लागेल. तर पुढे आता सॅम्पल एक्सप्रेशन्स आहेत, वोट ऑफ थँक्स कसं करायचं याच्यासाठी वापरायला. तर जे काही सॅम्पल एक्सप्रेशन्स जे आहेत ते अशा पद्धतीने दिलेले आहेत बघा. तिथं म्हटलेलं आहे, I have the pleasant task of delivering vote of thanks to this August gathering here. My very special thanks to. म्हणजे सर्वसाधारण काही ओळी दिलेल्या आहेत. आता या भरपूर ओळी दिलेल्या आहेत, एवढ्या सगळ्या ओळी आपल्याला लक्षात राहत नाही. तर आपण काय करायचं आहे, आपल्याकडे जे वोट ऑफ थँक्सचं स्पीच उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सॅम्पल उपलब्ध आहे त्याच्यानुसार आपण काय करूयात तर वोट ऑफ थँक्सच्या स्पीचचा महत्वाचा भाग जो आहे तो महत्वाचा भाग आपण त्याच्यामध्ये बघूयात. तर वोट ऑफ थँक्सचं स्पीच करत असताना काय करायचं तर सर्वांचे आभार व्यक्त करत असताना हा फॉर्मॅट जनरली आपण वापरायचा आहे, जो साधा सोपा आहे. सुरुवात जी आहे ती ग्रीटिंग्स न करायची आहे. कार्यक्रम ज्यावेळी संपेल, आता सकाळी तर कार्यक्रम संपणार नाही, परंतु काही वेळा काय असतं तर 2 ते 3 दिवसाचा कार्यक्रम असेल तर शेवटचा दिवस हा समारोपाचा दिवस असतो. त्यामुळे तिथं तुम्ही मॉर्निंगचा जो आहे तो सुद्धा तुम्ही काय करू शकता तिथं बघू शकता. त्यानंतर आफ्टरनूनला सुद्धा असू शकतो किंवा इव्हिनिंगला सुद्धा असू शकतो. एखादा कार्यक्रम शॉर्ट असेल तर तो आफ्टरनूनला एंड होत असेल, एखादा कार्यक्रम जो आहे तो जरा थोडासा लेंदी असेल तर तो याला होत असेल इव्हिनिंगला वगैरे एंड होत असेल. तर एंड होत असताना जी वेळ योग्य आहे त्या वेळेनुसार ग्रीटिंग्स करायचं आहे, ग्रीट करायचं आहे आणि त्यानंतर वोट ऑफ थँक्स आभार प्रदर्शनाच्या भाषणाची सुरुवात जी आहे ती ह्या 1 किंवा 2 वाक्य जे तुम्हाला दिलेली आहेत सुरुवात करण्याची त्याच्यापासून करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आय स्टँड बिफोर यू टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. मी इथे आभार प्रदर्शन करायला उभा आहे. किंवा आय एक्सटेंड माय हार्टफेल थँक्स टू. मी मनापासून धन्यवाद देतो या अमुक अमुक या व्यक्तीचे. किंवा ॲज ऑल थिंग्स मस्ट कम टू एन एंड सो डज धिस. म्हणजे सर्व गोष्टींचा जसा शेवट होतो, सर्व गोष्टी जशा संपतात तसं हा कार्यक्रम सुद्धा इथं संपत आलेला आहे आणि मग मी माझे आभार व्यक्त करायला इथं उभा आहे. तर अशा प्रकारे ह्या 2 ते 3 ओळीपैकी एखादी ओळ तुम्ही जी आहे ती आभार प्रदर्शनाच्या भाषणासाठी वापरू शकता. त्यानंतर कंटेंट जो आहे, मुख्य भाग जो आहे तो आभार प्रदर्शनाचा, तर तिथे काय सांगितलंय बघा, थँक्स इम्पॉर्टंट पर्सन्स अकॉर्डिंग टू द हायरार्की फ्रॉम प्रेसिडेंट टू नॉन टीचिंग फॅकल्टी. आणि मग काय केलेलं आहे तर उतरत्या क्रमानं जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तिथून ते शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तसं उतरत्या क्रमानं सर्वांचं आभार जे आहेत हे या कार्यक्रमासाठी व्यक्त करायचे आहेत. आणि क्लोजरमध्ये थँक्यू आपण म्हणू शकतो शेवटी. अशा वोट ऑफ थँक्स आहे असं म्हणू शकतो. तर ह्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला वोट ऑफ थँक्सचं स्पीच जे आहे ते करायचं आहे. अशा पद्धतीने वोट ऑफ थँक्स एक स्ट्रक्चर तयार होईल. या स्ट्रक्चरमध्ये आता आपण काय करायचंय तर जो कार्यक्रम आपण आधी घेतलेला होता त्याच कार्यक्रमासंदर्भातलं किंवा थोडंसं वेगळं स्पीच जे आहे इथं बघूयात. तर पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनच वोट ऑफ थँक्स आहे, तो कार्यक्रम संपलेला आहे आणि त्या संपलेला जो कार्यक्रम आहे त्याचं आभार प्रदर्शनाचं भाषण आहे. तर तेच आपण का घेतोय तर तुम्हाला एक सिक्वेन्स लक्षात यावा. सुरुवात जी आहे ती वेलकम स्पीचची झालेली होती आणि वेलकम स्पीच कुठल्या कार्यक्रमाबद्दलचं होतं तर पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर त्याच कार्यक्रमाला आलेले जे काही चीफ गेस्ट आहेत त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे, त्यांची इंट्रोडक्शन आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर तो कार्यक्रम झालेला आहे दिवसभरातून आणि नंतर तो कार्यक्रम संपलेला आहे. तर संपत असताना त्या कार्यक्रमाचं वोट ऑफ थँक्स जे आहे आभार प्रदर्शन जे आहे ते आपण घेणार आहोत. तर इथं बघा, गुड इव्हिनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा, सायंकाळच्या शुभेच्छा असं दिलेलं आहे. म्हणजे असं अभिवादन सुरुवातीला केलेलं आहे सर्वांना. त्यानंतर आय स्टँड बिफोर यू टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. मी तुमच्या समोर इथं आभार प्रदर्शनाचं भाषण करायला उभा आहे.
First of all, I thank our founder president, Mr. B.R. Gaikwad XYZ, for giving us the opportunity to organize this paper presentation competition. तर हे जे कॉम्पिटिशन आहे किंवा हे जे फंक्शन आहे ते फंक्शन आम्हाला करण्याची परवानगी दिल्याबद्दल कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचे आपण आभार व्यक्त केलेले आहेत. त्यानंतर आय थँक आवर चीफ गेस्ट डॉक्टर S.N. माने from the bottom of my heart for his valuable presence and making the event graceful. त्यानंतर जे काही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर S.N. माने, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. I am also thankful to our principal for timely encouragement and organizing committee of ENTC department who made this event a grand success. मी नंतर परत काय करायचं आहे, प्रमुख पाहुणे झाल्यानंतर प्राचार्यांचे आभार व्यक्त करायचे ज्यांनी वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी, आणि जे ऑर्गनायझिंग कमिटी आहे ENTC डिपार्टमेंट ज्यांनी हे कार्यक्रम जो आहे तो केलेला होता, तर त्यांचे सुद्धा धन्यवाद आपण इथं द्यायचे आहेत. त्यानंतर बिफोर आय कन्क्लूड, आणि मग मी शेवट करण्याच्या अगोदर म्हणायचं आहे की आय थँक ऑल द टीचर्स अँड स्टुडंट व्हॉलंटियर्स ऑफ द इव्हेंट अँड द स्टुडंट पार्टिसिपंट्स फॉर मेकिंग दिस इव्हेंट सक्सेसफुल. आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि जे सहभागी विद्यार्थी होते या सर्वांचं मी शेवटी धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि थँक्यू व्हेरी मच म्हणायचं आणि हे वोट ऑफ थँक्सचं स्पीच जे आहे ते कन्क्लूड करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे वोट ऑफ थँक्सचं स्पीच होईल. आता याच्यामध्ये बघा आपल्याला जे काही दिलेली स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार सुरुवातीला ग्रीटिंग्स आपण घेतलेले आहेत. या ग्रीटिंग्स जे आहेत ह्या इथे केलेल्या आहेत. गुड इव्हनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आय स्टँड बिफोर यू टू प्रपोज वोट ऑफ थँक्स असं म्हटलेलं आहे. आय स्टँड बिफोर यू टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. मी इथं उभा आहे वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शनाचं भाषण करण्यासाठी. त्यानंतर पहिल्यांदा काय केलेलं आहे तर प्रेसिडेंट जे आहेत, अध्यक्ष जे आहेत कार्यक्रमाचे, त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत कारण त्यांनी कार्यक्रमासाठी परवानगी दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांनी इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, याच्यासाठी त्यांचे धन्यवाद करायचे आहेत. त्यानंतर प्राचार्य, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य जे आहेत त्यांचे धन्यवाद करायचे आहेत वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याबद्दल. त्यानंतर पुढे जे हे आहे सर्व शिक्षक जे आहेत, ऑर्गनायझिंग कमिटी जे आहे त्यांचे धन्यवाद द्यायचे आहेत. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी ज्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे. आणि शेवटी जे पार्टिसिपंट्स होते त्यांचे धन्यवाद द्यायचे आणि शेवट करायचा त्या कार्यक्रमाचा.
तर बघा, तर अशा पद्धतीनं वोट ऑफ थँक्सचं स्पीच जे आहे ते काय करायचं आहे, आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. वोट ऑफ थँक्स स्पीच जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर पुढचं स्पीच आहे ते आहे फेअरवेल स्पीच. फेअरवेल स्पीच जे आहे याला निरोप समारंभाचं भाषण असं म्हटलं जातं आणि ते फेअरवेल स्पीच जे आहे ते दोन प्रकारचं आहे. आता फेअरवेल स्पीच जे आहे ते दोन प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर फेअरवेल स्पीच बघा, अ फेअरवेल स्पीच इज गिवन वेन समवन लिव्स अ करंट जॉब टू टेक अनादर ऑर रिटायर्स फ्रॉम द जॉब. फेअरवेल स्पीच जे आहे ते ज्यावेळी एखादा व्यक्ती सध्या सुरू असलेला जॉब सोडतो नवीन जॉब धरण्यासाठी किंवा नवीन जॉबला जाण्यासाठी, किंवा सध्याच्या जॉबवरून रिटायर होत असेल, तर अशा वेळी फेअरवेल स्पीच जे आहे ते दिलं जातं. म्हणजे निरोप समारंभाचं भाषण जे आहे ते अशा वेळी दिलं जातं. एखादा व्यक्ती आहे तो जॉब सोडून जात असेल नवीन जॉबसाठी, किंवा आहे त्या जॉबवरून रिटायर होत असेल, तर अशा याच्यासाठी फेअरवेल स्पीच जे आहे ते दिलं जातं. इट इज ऑल्सो गिव्हन वेन अ बॅच ऑफ स्टुडंट्स कम्प्लीट अ पर्टिक्युलर एज्युकेशनल डिग्री. आणि फेअरवेल स्पीच जे आहे ते अशा वेळी सुद्धा दिलं जातं ज्यावेळी एखादी बॅच विद्यार्थ्यांची एखादी डिग्री पूर्ण करून बाहेर पडत असेल. फॉर एक्झाम्पल थर्ड इयरचे विद्यार्थी, तर तिथं सुद्धा फेअरवेल स्पीच जे आहे ते केलं जातं. फेअरवेल स्पीच मार्क सिग्निफिकंट डिपार्चर. आणि हे जे निरोप समारंभाचं भाषण आहे हे काय आहे, तर जे निघून जाणारे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल, किंवा त्यांनी जिथून निघून जात आहेत त्यांच्याबद्दल असं केलेलं असतं. अ वेल प्लॅन्ड फेअरवेल स्पीच क्रिस्टलाइजेस द मोमेंट ऑफ लिव्हिंग, गिव्हिंग इट फोकस, फॉर्म, डिग्निटी अँड प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी टू पब्लिकली एक्नॉलेज अप्रिसिएशन अँड ग्रॅटिट्यूड ग्रॅशियसली. आता हे जे योग्य पद्धतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलं गेलेलं जे काही निरोप समारंभाचं भाषण आहे, याच्यामुळे काय होतं, तर तुम्हाला एक संधी उपलब्ध होते की तुम्ही ज्या ठिकाणी राहिला होतात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं तुम्हाला थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची संधी जी आहे ती या स्पीच मधून उपलब्ध होते. इट इज गिव्हन बाय द पर्सन लिव्हिंग ऑर टू दॅट पर्सन बाय कॉलेज मॅनेजर ऑर बॉस. आता दोन प्रकारे हे फेअरवेल स्पीच जे आहे ते दिलं जातं. एक तर जो व्यक्ती निघून जात आहे, जो व्यक्ती रिटायर होत आहे, त्यानं त्या ऑर्गनायझेशन बद्दल दिलेलं फेअरवेल स्पीच, किंवा जो व्यक्ती निघून जात आहे त्याच्याबद्दल त्या ऑर्गनायझेशन मधल्या त्याच्या बॉसने, त्याच्या एखाद्या सहकार्याने किंवा मॅनेजरने दिलेलं फेअरवेल स्पीच. अशा दोन प्रकारे हे फेअरवेल स्पीच जे आहे ते दिलं जातं. तर त्याचे टिप्स काय आहेत बघा फेअरवेल स्पीचच्या, तर त्या टिप्स काय आहेत बघा. टिप्स फॉर इन्क्लुडिंग इन फेअरवेल स्पीच. जे काही गोष्टी फेअरवेल स्पीच मध्ये तुम्हाला सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे ते त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तर व्हॉट यू हॅव सिन्सिअरली एन्जॉयड, ऍडमायर्ड ऑर अप्रिशिएटेड अबाउट अ पर्सन्स कंट्रीब्युशन टू द वर्क प्लेस, सोशल क्लब्स, नेबरहुड. तर आता इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, जो व्यक्ती सोडून चाललेला आहे त्या व्यक्तीबद्दलचे गुण जे आहेत, त्या व्यक्तीच्या अंगी असणारे गुण जे आहेत, तो तिथं काम करत असताना तो व्यक्ती कसा होता याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती तिथं सांगायची आहे. त्यानंतर इलस्ट्रेशन्स ऑफ पॉझिटिव्ह क्वालिटीज ऑफ द पर्सन लिव्हिंग. जो व्यक्ती निघून जात आहे तर त्याच्या अंगी असणारे जे काही पॉझिटिव्ह क्वालिटीज होत्या त्या क्वालिटीज तिथं सांगायच्या आहेत. हाऊ हिज ऑर हर डिपार्चर विल इम्पॅक्ट दोज लेफ्ट बिहाइंड. त्यानंतर काय सांगायचं आहे, तर तो निघून गेल्यानं त्याच्या पाठीमागे जे राहिलेले व्यक्ती आहेत तर त्याच्यावरती त्यांच्या जाण्याचा काय परिणाम होईल हे सुद्धा सांगायचं आहे. आणि शेवटी गुड विशेष फॉर द फ्युचर, त्यांच्या भविष्यासाठी. आता ते निघून जात आहेत तर त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि शेवटी ऑर्गनायझेशन कडून, त्या विभागाकडून, त्या डिपार्टमेंट कडून एक गिफ्ट त्यांना, एक आठवण म्हणून द्यायची आहे. प्रेझेंटेशन ऑफ अ गिफ्ट ऑन बिहाफ ऑफ ऑल. सर्व जे उपस्थित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ते रिटायर होत आहेत किंवा निघून जात असताना एक आठवण म्हणून एक गिफ्ट द्यायचं आहे. तर अशा प्रकारचं फेअरवेल स्पीच जे आहे व्यक्ती निघून जात असताना त्या व्यक्तीबद्दल करायचं आहे. आणि दुसरं जे फेअरवेल स्पीच आहे तो व्यक्ती निघून जात असताना तो व्यक्ती काय म्हणेल त्या ऑर्गनायझेशन बद्दल, त्या जिथं त्यानं काम केलेलं आहे त्या ऑर्गनायझेशन बद्दल तो काय म्हणेल त्याच्या टिप्स खाली दिलेल्या आहेत. अ ब्रीफ समरी ऑफ इन्व्हॉल्वमेंट ऑफ नंबर ऑफ इयर्स. तो व्यक्ती किती वर्ष तिथं काम करत होता, म्हणजे त्यानं किती वर्ष काम केलं त्यानं स्वतः सांगायचं किंवा त्या व्यक्तीबद्दल इतरांनी सांगायचं आहे. व्हॉट यू हॅव एन्जॉयड, ऍडमायर्ड, अप्रिशिएटेड अबाउट द वर्क प्लेस. तिथं काम करत असताना तुम्ही काय गोष्टी एन्जॉय केल्या किंवा तिथं तुम्हाला काय चांगलं वाटलं हे सांगायचं आहे. द ऍडमिरेशन, अप्रिशिएशन यू हॅव फॉर द पीपल, देअर क्वालिटीज अँड स्किल्स. आणि तुम्हाला तिथं असणाऱ्या लोकांचं कौतुक करायचं आहे, त्यांच्या क्वालिटीज ज्या आहेत कोणकोणत्या तुम्हाला तिथे दिसून आल्या, कशी त्यांची तुम्हाला मदत झाली,
हे तिथं सांगायचं आहे. व्हॉट यू फील अबाउट लिव्हिंग, त्यानंतर तुम्ही जात असताना तुम्हाला काय वाटत आहे. आता अगोदरचं जे स्पीच होतं ते त्या व्यक्तीबद्दल होतं, व्यक्तीबद्दल दुसरा व्यक्ती बोलणे आणि इथं तुम्ही स्वतः बोलताय, तुम्ही स्वतः ते ऑर्गनायझेशन सोडून जात असताना बोलत आहात, तर तिथे तुम्हाला कसं वाटतंय निघून जात असताना. त्यानंतर युअर ग्रॅटिट्यूड फॉर सपोर्ट गेन्ड अँड अपॉर्च्युनिटीज टू लर्न, तुम्हाला जे काही वातावरण तिथं मिळालेलं आहे त्या वातावरणात तुम्हाला जे काही स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायला जी काही संधी उपलब्ध झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि काही आठवणीतल्या गोष्टी ज्या आहेत त्याला तुम्ही तिथं उजाळा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे 2 प्रकारचं फेअरवेल स्पीच जे आहे ते इथं दिलं जातं. तर आता याचं एक्झाम्पल आपल्याला इथं आपण आपल्या ह्याच्यातून बघूयात. तर फेअरवेल स्पीच आहे टू बिल्ड फेअरवेल, एखाद्या व्यक्तीला निरोप देत असताना काय केलं जातं, तर सुरुवातीला ग्रीटिंग्स ह्या कॉमन असणार आहेत, प्रत्येक स्पीच मध्ये लक्षात ठेवायचं आहे. ते ग्रीटिंग्स द्यायचे आहेत, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग याच्यानुसार. जनरली फेअरवेल स्पीच जे आहे ते कामाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी असते, त्यामुळे गुड इव्हनिंग हे प्रेफर असतं फेअरवेल स्पीचला, किंवा काही वेळा दुसऱ्या दिवशी सुद्धा कार्यक्रम कधी आयोजित केलाय त्याच्यावरती आहे. तर फेअरवेल स्पीच देत असताना सुरुवातीला ग्रीटिंग्स द्यायचे आहे ते तो उपस्थित असणाऱ्या सर्वांना. त्यानंतर आय स्टँड बिफोर यू टू बिड फेअरवेल टू मिस्टर और मिस, म्हणजे मी इथं तुमच्या समोर उभा आहे अमुक अमुक या व्यक्तीला निरोप देण्यासाठी, किंवा आय फील व्हेरी सॅड टू बिड फेअरवेल टू, किंवा मला अमुक अमुक या व्यक्तीला निरोप देत असताना वाईट वाटत आहे, दुःख होत आहे, असं सुरुवात करायची आहे. त्यानंतर मुख्य जे काही फेअरवेल स्पीच आहे त्या व्यक्तीबद्दलचं, जो व्यक्ती निघून चाललेला आहे त्याच्याबद्दल काय काय करायचं सांगायचं आहे बघा. मेन्शन द पर्सन्स ट्रेट, कंट्रीब्युशन, पर्सनॅलिटी अँड क्वालिटीज, तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अंगी असणारे गुण, त्यानं काम करत असताना दिलेलं त्याचं कंट्रीब्युशन, त्याचं व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथे सांगायच्या आहेत. त्यानंतर मेन्शन नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस, त्याने किती वर्ष इथं काम केलं ते वर्ष सुद्धा तिथं सांगायचं आहे. त्यानंतर मेन्शन गुड मेमरीज अँड इव्हेंट्स यू स्पेंट विथ हिम, त्याच्याबरोबर चांगल्या दिवस जे तुम्ही घालवले, चांगले जे काही आठवणी तुम्ही घालवले त्या आठवणी सुद्धा तिथं सांगायच्या आहेत. आणि शेवटी विश हिम गुड लक फॉर फ्युचर लाईफ, आणि त्याला शेवटी भविष्यासाठी काय करायचं आहे तर शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि क्लोजर, शेवट करत असताना थँक्यू म्हणून क्लोज करायचं आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, जे हे आहेत फेअरवेल स्पीच, त्या व्यक्तीला आपण निरोप देत असताना त्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. तर हे आपल्याला फेअरवेल स्पीच एका प्रकारचं आपल्याला इथं अशा पद्धतीनं करता येईल. याचं आता आपण एक एक्झाम्पल जे आहे ते बघूयात. वोट ऑफ थँक्स स्पीच आहे. एक व्यक्ती रिटायर होत आहे आणि तो रिटायर होत असताना त्याच्याबद्दल त्याचा सहकारी बोलतो आहे किंवा त्याच्या विभागाचा प्रमुख बोलतो आहे, हे स्पीच इथं आहे. तर गुड इव्हनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर, इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभ सायंकाळ असं एक अभिवादन करायचं सर्वांना. त्यानंतर आय स्टँड बिफोर यू टू बिड फेअरवेल टू मिस्टर CH पाटील आवर लॅब अटेंडंट ॲज ही रिटायर्स फ्रॉम हिज ड्युटीज टुडे, म्हणजे मी तुमच्या समोर मिस्टर पाटील CH पाटील यांना निरोप देण्यासाठी उभा आहे, जे आपले लॅब असिस्टंट होते आणि ते आता त्यांच्या कामातून आज रिटायर होत आहेत. ड्युरिंग हिज टेन्युअर हिअर आय फाउंड मिस्टर पाटील व्हेरी हार्ड वर्किंग अँड एन्थुझियास्टिक पर्सन, त्यांचा जो काही कार्यकाळ इथं राहिलेला आहे कामाचा, त्या कार्यकाळामध्ये मी त्यांना अतिशय कठीण परिश्रम करणारा व्यक्ती आणि अतिशय उत्साही व्यक्ती म्हणून पाहिलेला आहे. Being a senior person, I personally learned very good things from him. जरी ते माझे सिनियर असले तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. टुडे ही इज रिटायरिंग आफ्टर पुटिंग इन टोटल 35 years ऑफ सर्व्हिस इन दिस इन्स्टिट्यूट. आज ते जवळजवळ 35 वर्षाचा कालावधी, त्यांचा कामाचा कालावधी 35 वर्षाचा कालावधी पूर्ण करून ते आज या संस्थेतून रिटायर होत आहेत. On the behalf of department, I present him a gift as a memento. आणि डिपार्टमेंटच्या वतीनं मी त्यांना एक आठवण म्हणून एक स्मरणिका जी आहे ती त्यांना मी सादर करत आहे, त्यांनी ती स्वीकारावी. आय रिक्वेस्ट हिम टू ऍक्सेप्ट द सेम, त्यांनी ती स्वीकारावी असं मी त्यांना विनंती करतो. आय विश हिम गुड लक इन फ्युचर अँड एन्जॉय हिज फ्री टाइम विथ हिज फॅमिली, आणि मी त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा जो काही मोकळा वेळात इथून पुढे जाणार आहे तो त्यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत अतिशय चांगल्या पद्धतीने व्यतीत करावा असं व्यक्त करतो मत. थँक्यू व्हेरी मच असं शेवटी करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तो व्यक्ती रिटायर होत असताना त्याच्याबद्दल बोललेलं जे फेअरवेल स्पीच आहे ते अशा पद्धतीनं असेल.
परत एकदा बघा, सुरुवात आपण ग्रीटिंग्स न केलेली आहे. आपलं जे काही फॉर्मॅट दिलेलं आहे ग्रीटिंग्स न पण इथे सुरुवात केलेली आहे फेअरवेल स्पीचची. आणि ग्रीटिंग्स दिल्यानंतर आय स्टँड बिफोर यू टू बिड फेअरवेल टू, आणि मिस्टर पाटील त्यांचा मुद्दा जो काय असेल तो सांगायचा आहे. आणि आज ते रिटायर होत आहे. म्हणजे कोणाचा फेअरवेल आहे येण्यासाठी ते थांब आज गोळा झालेला आहोत हे सांगायचं आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये ते कसे होते, त्यांच्या काम करत होते, म्हणजे काम करत असताना ते अतिशय कठीण परिश्रमाने त्यांनी काम केलेले आहेत. आणि ते जे आहेत त्यांनी सिनियर ते तरी सुद्धा त्यांच्याकडून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. असं तो बोलणारा व्यक्ती मत व्यक्त करू शकतो. आणि आज ते किती दिवसानंतर किती केलेले आहे दिलेलं आहे. आणि डिपार्टमेंटच्या वतीनं मग एक स्मरणिका म्हणून एक गिफ्ट त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यांनी ते स्वीकारावं असं आपण विनंती केलेली आहे. आणि शेवटी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे फेअरवेल स्पीच त्या व्यक्तीबद्दल बोललं जातं. आता मिस्टर पाटील जे आहेत हे रिटायर होत आहेत आणि ते स्वतः आता भाषण करणार आहेत त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी. तर ते भाषण कसं असेल त्याचा फॉर्मॅट हा पुढील प्रमाणे असेल. तर कंटेंटमध्ये काय आहे, तर प्रत्येकाला अभिवादन करायचं आहे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं ग्रीटिंग्स द्यायचं आहे. ग्रीटिंग दिल्यानंतर मग सुरुवात करताना कशी करायची आहे, तर ॲज आय स्टँड बिफोर यू आय फील सॅड ॲज वेल ॲज हॅपी दॅट, म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे परंतु मला एकीकडे आनंदही होत आहे आणि एकीकडे दुःखही वाटत आहे. किंवा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्रेस माय फिलिंग्स ॲज आय, इथं मी तुमच्या समोर उभा आहे परंतु माझ्या मनातले जे काही भावना आहेत त्या व्यक्त करत असताना मला थोडीशी अडचण होत आहे किंवा मला व्यक्त करता येत नाहीत, कारण की मी, आणि तिथून पुढं त्या व्यक्तीचं भाषण जे आहे, ज्याला हे दिलं जाणार आहे निरोप समारंभ, ज्याचा निरोप समारंभ आहे त्याच्या भाषणाची सुरुवात अशी दोन्हीपैकी एका वाक्यानं करायची आहे. त्यानंतर कंटेंट म्हणजे मुख्य भाषण त्याचं कसं असणार आहे, तर जे डॅश डॅश दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यानं काय म्हणायचं आहे, तर तुमचा जो या संस्थेमध्ये काम करत असतानाचा जो अनुभव आहे, तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या तुम्ही तिथं सांगायच्या आहेत. मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन द ऑर्गनायझेशन आहेत काम करत असतानाच्या त्या तुम्ही तिथं सांगायच्या आहेत. मेन्शन पॉझिटिव्ह पॉईंट्स ऑफ ऑर्गनायझेशन, जी काही संस्था ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे तर त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट सकारात्मक मुद्दे जे आहेत ते तुम्ही तिथं सांगायचे आहेत. विश ऑल द बेस्ट टू अदर मेंबर्स, इतर सर्व मेंबर्स जे आहेत सहकारी जे आहेत ते जे अजून काम करत आहेत त्यासाठी, आणि विश द ऑर्गनायझेशन गुड लक फॉर फ्युचर लाईफ. आणि त्या संस्थेला सुद्धा काय करायचं आहे, तर भविष्यामध्ये भविष्यातील कार्यकाळासाठी किंवा भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं जो व्यक्ती रिटायर होतोय त्यानं सुद्धा भाषण देताना अशा पद्धतीनं भाषण देऊन ते क्लोज करायचं आहे. क्लोजर करत असताना थँक्यू म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तो व्यक्ती जो रिटायर होत आहे तर त्याचं भाषण जे आहे ते अशा पद्धतीनं. तर हे जे स्पीच आहे व्यक्ती रिटायर होत असताना स्वतः दिलेलं निरोप समारंभाचं भाषण, तर त्याचं सॅम्पल आपल्याला आता इथं शेवटी बघायचं आहे. तर शेवटचा पार्ट आहे युनिट नंबर 5 मधला वोट ऑफ थँक्स स्पीच जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की तो व्यक्ती आता बोलत आहे. अगोदरचं जे स्पीच पाहिलं होतं त्या व्यक्तीबद्दल इतर व्यक्ती किंवा विभागाचा प्रमुख, त्याचा जो विभाग प्रमुख आहे तो बोलत होता, परंतु या स्पीच मध्ये तो व्यक्ती स्वतः बोलतोय आता. तर त्याचं भाषण इथं आहे. प्रत्येकाला अभिवादन करायचं आहे, ग्रीटिंग्स द्यायचे आहेत. गुड इव्हिनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. आता हे तुम्हाला सेम मी हे का वापरलेलं आहे, तर तुमच्या कानावरती पडून पडून हे लक्षात राहावं की बाबा स्पीचची सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीने ग्रीटिंग्स न देता येते. आपण गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर असं म्हटलेलं होतं किंवा गुड आफ्टरनून वन अँड ऑल, इथं गुड इव्हिनिंग वन अँड ऑल असं म्हणतोय. त्यामुळे हे लक्षात राहावं म्हणून आपण सेम सुरुवात जी आहे ती सगळ्या स्पीचला घेतलेली आहे, जेणेकरून गोंधळ होऊ नये. प्रत्येक स्पीचला वेगळी घेतली तर गोंधळ होऊ शकतो, त्यासाठी आपण घेताना ती एकच घेतलेली आहे. गुड इव्हिनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर, इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना अभिवादन आहे असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्रेस माय फिलिंग टुडे ॲज आय एम रिटायरिंग फ्रॉम माय ड्युटीज. आज मी माझं जे काही काम आहे त्या कामातून रिटायर होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला माझे जे काही मत आहे ते व्यक्त करत असताना थोडीशी अडचण वाटत आहे किंवा मला माझ्या मनातलं मत जे आहे ते व्यक्त करताना थोडंसं अवघड वाटत आहे.
ड्युरिंग माय टेन्युअर हिअर काही काळ मी इथं काम केलेलं आहे तेवढ्या काळामध्ये मला असं दिसून आलेलं आहे की ही जी काही संस्था आहे ही अतिशय तर बघा हे जे फेअरवेल स्पीच आहे परत एकदा बघूयात थोडासा आवाजाचा डिस्टर्बन्स झाला होता तर ग्रीटिंग्स न सुरुवात करायची आहे गुड इव्हनिंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर आणि तो व्यक्ती स्वतः रिटायर होत असताना स्वतः भाषण देतोय तर त्याचं हे भाषण आहे मग सुरुवात करताना इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्रेस माय फिलिंग्स टुडे ॲज आय एम रिटायरिंग फ्रॉम माय ड्युटीज मी माझ्या कार्यातून आज मुक्त होत आहे रिटायर होत आहे आणि त्यावेळी हे भाषण करत असताना ज्यावेळी मला माझे मत व्यक्त करायचं आहे त्यावेळी मला थोडीशी अडचण वाटत आहे किंवा मला माझं मत व्यक्त करायला येत नाहीये ड्युरिंग माय टेन्युअर हिअर आय फाउंड दिस इन्स्टिट्यूट व्हेरी कोऑपरेटिव्ह अँड मोटिवेटिंग जेवढा कार्यकाळ मी इथं काम केलेलं आहे तेवढ्या त्या कार्यकाळामध्ये मला या संस्थेमध्ये काम करत असताना अतिशय सहकार्य लाभलेलं आहे आणि अतिशय प्रोत्साहन सुद्धा देण्यात आलेलं आहे आय रिसिव्ड इन्स्पिरेशन अँड अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप माय सेल्फ मला प्रोत्साहन सुद्धा मिळालेलं आहे आणि मला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी संधी सुद्धा या ठिकाणी काम करत असताना मला मिळालेली आहे आय वॉन्ट टू थँक एव्हरीबडी हू ऍडजस्टेड विथ मी वेन आय जॉईन्ड दिस इन्स्टिट्यूट ज्यावेळी मी सुरुवात केली इथं कामाला त्यावेळी माझ्यासोबत सर्वांनी जी काही ऍडजस्टमेंट करून घेतलेली आहे त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद देतो ज्यावेळी मला इथं सामावून घेतलेलं आहे तुम्ही ज्यावेळी मी नवीन जॉईन झालो त्यावेळी त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो असं म्हणायचं आहे टुडे आय एम लिव्हिंग दिस इन्स्टिट्यूट आफ्टर पुटिंग इन टोटल 35 इयर्स ऑफ सर्व्हिस आज मी 35 वर्षानंतर काम पूर्ण झाल्यानंतर काय होतं तर इथून रिटायर होत आहे आय विश ऑल द बेस्ट टू द स्टाफ मेंबर्स ऑफ दिस इन्स्टिट्यूट अँड रिक्वेस्ट टू टेक दिस इन्स्टिट्यूट टू न्यू हाईट्स आता मी जे राहिलेले स्टाफ मेंबर्स आहेत त्यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच चांगलं काम करून या संस्थेचं नाव जे आहे ते मोठं करावं असं त्यांना शुभेच्छा देतो आय विश दिस इन्स्टिट्यूट गुड लक फॉर फ्युचर आणि या संस्थेला मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं माझं भाषण संपवतो थँक्यू असं आपण एक फेअरवेल स्पीच जे आहे तो व्यक्ती ज्यावेळी भाषण देईल त्यावेळी तो कसा देईल याचं एक सॅम्पल आपण इथं पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीनं फेअरवेल स्पीच जे आहे ते काय केलं जाऊ शकतं दिलं जाऊ शकतं युनिट नंबर 5 मध्ये बघा आपण टोटल 5 प्रकारचे स्पीचेस पाहिलेले आहेत त्यामध्ये वेलकम स्पीच पाहिलेला आहे जिथं जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत केलं जातं कार्यक्रम कशाबद्दल आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत वगैरे वगैरे जे आहे ते तिथं वेलकम स्पीच मध्ये सांगितलं जातं कार्यक्रम कोणी आयोजित केलेला आहे वगैरे ते सांगितलं जातं
पहिले जे 3 स्पीच आहेत ते एका कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतात. म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात तिथं वेलकम स्पीच, कार्यक्रमाचं जे काही हे आहे केलेले आहेत कार्यक्रमाचे, त्यांची ओळख करून दिली जाऊ शकते. आणि मग पुढं शेवटी हे भाषण जे आहे ते आपण तिथं पाहू शकतो. आणि त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे तर बघा, पहिलं जे 3 स्पीच आहेत ते 3 स्पीच आपल्याला एका कार्यक्रमामध्ये विटनेस करता येऊ शकतात. आपल्याला ते पाहता येऊ शकतात की कार्यक्रमाची सुरुवात झाली, तिथे वेलकम स्पीच झालं, त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट मध्ये झाली, त्यानंतर वोट ऑफ थँक्स कार्यक्रमाच्या शेवटी. आता पुढचं जे स्पीच आहे फेअरवेल स्पीच, हे मात्र पूर्ण वेगळं आहे या 3 स्पीच पेक्षा. याच्यामध्ये 2 प्रकारे फेअरवेल स्पीच, निरोप समारंभाचं भाषण केलं जातं, हे आपण पाहिलेलं आहे. टू बिड फेअरवेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला निरोप देत असताना त्याच्याबद्दल दुसरा व्यक्ती बोलणे. आणि बिईंग बिड फेअरवेल म्हणजे ज्या व्यक्तीला निरोप दिला जातो तो स्वतःच्या निरोप समारंभाच्या वेळी बोलतो. तर असे 2 भाषणं आपण तिथं पाहिलेले आहेत. तर आता हा आपल्याला स्पीच रायटिंगचा पार्ट जो आहे युनिट नंबर 5 हा इथं आपला पूर्ण होतोय. तर युनिट नंबर 5 इथं आपला संपलेला आहे.